डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकन सुप्रीम कोर्टानं दणका दिलाय. टॅरिफचा निर्णय बेकायदेशीर ठरवलेला आहे. अधिकार वापरत असताना मर्यादा ओलांडल्या गेल्या असा ठपका सुद्धा ठेवलेला आहे. कायदेमंडळाच्या मान्यतेशिवाय निर्णय घेता येणार नसल्याचंही स्पष्ट केलंय. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या महत्वाकांक्षी आर्थिक धोरणांना अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं मोठा दणका दिला. जागतिक व्यापारामध्ये अडथळे निर्माण करणारे विविध प्रकारचे टॅरिफ लागू करण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय या कोर्टानं बेकायदेशीर ठरवलेला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफचा निर्णय घेताना अधिकारांचं उल्लंघन केलेलं आहे असा ठपकाही कोर्टानं ठेवलाय. 6-3 अशा बहुमतानं हा ऐतिहासिक निकाल कोर्टानं दिलाय. त्यामुळे आता डोनाल्ड ट्रम्प यांनी जवळपास 100 देशांवर लादलेल्या टॅरिफवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. अमेरिकन फेडरल कोर्टचा हा निर्णय अपेक्षितच होता आणि तो डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधामध्ये जाणारा होता. याचं कारण असं आहे की डोनाल्ड ट्रम्पनी मागच्या वर्षीच्या एप्रिल महिन्यामध्ये जो अनेक देशांच्या विरुद्ध टेरिफ वाढवण्याचा जो निर्णय घेतलेला होता, त्यासाठी त्यांनी 1977चा अमेरिकेमधला एक इकॉनॉमिक इमर्जन्सी ऍक्ट जो आहे त्याचा वापर केलेला होता. मात्र हा जो ऍक्ट आहे हा केवळ सँक्शन्स आणि जर ऍसेट फ्रीज करायचे असतील त्या संदर्भामध्ये बनवण्यात आलेला होता आणि यामध्ये कोणत्याही प्रकारचं टेरिफ लावण्याची प्रोव्हिजन नव्हती. जर अमेरिकेच्या घटनेनुसार टेरिफ लावण्यासंदर्भात एखादा निर्णय घ्यायचा असेल तर ते अधिकार अमेरिकन काँग्रेसचे आहेत आणि अमेरिकेच्या फेडरल कोर्टने केवळ याच तांत्रिक मुद्द्यावरती बोट ठेवलं आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेले जे टेरिफ होते, जे पूर्णपणे एकाधिकार पद्धतीने लावण्यात आलेले होते आणि ते अन्यायकारक होते, ते पूर्णपणे स्ट्रक डाऊन केलेले आहेत, ते रद्द केलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गेल्या एप्रिल महिन्यापासून तर आतापर्यंत अमेरिकेमधल्या ज्या कंपन्यांनी ह्या वाढीव टेरिफनुसार आयात केलेली आहे किंवा त्यानुसार टेरिफ हे सरकारला भरलेलं आहे, त्यांना आता अमेरिकेच्या ट्रेझरी डिपार्टमेंटला कॉम्पन्सेशन द्यावं लागणार आहे. दरम्यान अमेरिकन सुप्रीम कोर्टानं नेमकं काय म्हटलेलं आहे आपण एकदा ग्राफिक्स मधून पाहूयात. तर ट्रम्प यांनी लादलेला टेरिफ हा बेकायदेशीर आहे. कोर्टाचा 6-3 बहुमतानं ट्रम्प यांच्या विरोधात हा निर्णय त्यांनी घेतलाय. टॅरिफ लादण्याचा अधिकार राष्ट्राध्यक्षांना नाही असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय. तसंच टॅरिफ लादत असताना अधिकारांच्या मर्यादांचं उल्लंघन झालेलं आहे. अमेरिकन संविधानानुसार कर आणि टॅरिफ लादण्याचा अधिकार हा संसदेला आहे असंही त्यांनी म्हटलंय. या टॅरिफला आर्थिक आणि विदेशी धोरणासाठी ढाल म्हणून वापरलं असंही सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे आणि ठपका ठेवलेला आहे.